शेतकरी मित्रो नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाअंतर्गत मी श्रीनाथ मुगदुम आपले स्वागत करतो. आज 26 ऑगस्ट रोजी हे आपल्याच प्लॉटमध्ये आपल्या ग्रुपचे मागील वर्षीचे विक्रमीवर शेतकरी ज्यांचा ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त विक्रमी ऊस गेला होता असे विटेज अभिजित पाटील आलेत. सदर येण्यामागचा उद्देश काय आहे तर तो उद्देश असा की वैयक्तिक त्यांचीही लागण केलेली आहे, पण ती लागण कशी काय स्थिती. अभिजित नमस्ते. नमस्ते. एकंदरीत प्लॉट नियोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय आपलं? छान. आपल्या आर डी पाटील तंत्रज्ञानानुसार केलेली लागण आहे आणि समाधान आहे. आता अभिजित आपली ही कांडी लागवड टोटली बरोबर आज एक 62-63 दिवस झाले. त्या मानानं कशी वाटते कांडी लागण? जबरदस्त आहे. फुटवं निकोप आहे सगळं. आता तुमची उंची जवळजवळ 6 फूट उंची आहे. स्वतः महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान आहेत. तर आज जर एकच मिनिट कॅमेरा मी उभा करतो, फुटव्यांची ग्रीप वगैरे पाहिली तर अतिशय समाधानकारक आहे ना. एकंदरीत हा जो प्लॉट आहे आता वैयक्तिक तुमचाही प्लॉट सर्वसाधारण 121 टनाच्या आसपास 1 एकरच्या हिशोबाने गेला होता विक्रम, बरोबर. सदर हे प्लॉट पाहिल्यानंतर सरासरी 100-125 टनाच टार्गेट सहज जुळेल असं वाटतंय का? अडचण नाही ना. काहीच अडचण आहे ना. कदाचित याच्यापेक्षा जास्त होऊ शकते. जास्त होऊ शकते. बघूया आपण 100 ते 125 टनाचं टार्गेट आपण धरलेलं आहे त्याच्यातून. आणि अभिजित मला एक सांगा, माती खाली दाखवा बघू जरा जमिनीमध्ये कशी दिसते आपली ती. आता घ्या बघू मातीवर. माती आहे का खत आहे असं ओळखत नाही ना. हे एक खतच वाटते सर. माती वाटत नाही का? बरं कॅमेरा जबरदस्त त्याचं हे आहे. आपल्या भूमी पॉवरच्या जाळवणीचं जे आपण रिझल्ट बघतो. आणि अभिजित ही इथंच आपण शूटिंग घेण्यामागचं कारण का तर या ठिकाणी जिथं जर पाहिलं तरी आपण चर मारलेले, ही पाणी चिबडा पाणी जातंय सगळे शेवाळ बांधते. मग अशा कंडिशनला सुद्धा आपण माती अशी तयार केल्या. एकंदरीत आपल्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान आहात ना? आता आपला स्वतःचाही प्लॉट लावलेला आहे. सर्वसाधारण 1-1.5 महिने झालेत विटामध्ये आहे ना. बरोबर. तो 40 दिवस झाले. हां, त्यात 45-4-5 दिवसात त्याचाही जटा कोंब मोडणी केली की त्याही प्लॉटचं शूटिंग आपण घेऊ. धन्यवाद.